नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सरकारला कोकणी माणसाकडून काय प्रॉब्लेम आहे मला काही कळत नाही आहे. कोरोनानंतर आपली दादर पॅसेंजर बंद केली म्हणजे दिवा पॅसेंजर केली का, तर म्हणे दादरला गर्दी होते. आता कोकणातल्याच लोकांची एवढी गर्दी होते काय मला तेच कळत नाही. कारण की मुंबईत बघितलं तर 50%, बोलायला गेलात तरी पण कोकणी माणसं आता उरली नाही आहेत. बाकी पश्चिम महाराष्ट्रातली असतात, बाकीच्या अदर साईडचे असतात. बाहेरच्या राज्यातलीच लोकं एवढी झालेली आहेत आणि आपल्या कोकणात जाणाऱ्या ट्रेनवरतीच निर्बंध केले. हळूहळू एक ट्रेन तुम्ही बंद करून काय आम्हाला दर्शवताय की कोकणातल्या माणसांनी मुंबईमध्ये यायचं नाही का? म्हणजे आमच्याच महाराष्ट्रामध्ये फिरायला आम्हाला तुम्ही जर गाड्या बंद करताय तर तुमचं म्हणणं आहे की आम्ही कोकणातून मुंबईमध्ये यायचं नाही. बरं, तुम्ही बाकीच्या म्हणजे UPला बिहारला जाणाऱ्या ट्रेन मस्तपैकी स्पीडमध्ये चालू ठेवलात आहे. त्या ट्रेनमध्ये म्हणजे तिथे तुम्हाला दादरला गर्दी होत नाही का? तिथे तुम्हाला असं ट्रेनमध्ये गुटखे वगैरे थुकून ज्या ट्रेन बनवतात त्या तुम्हाला आवडतात का? की आमच्या बाबा तिकिटांचे पैसे कमी आहेत आणि तिकडच्या तिकिटांचे जास्त आहेत. तुमचं इन्कम सोर्स तुम्ही बघताय त्या दृष्टीने तिकडच्या ट्रेन चालू केलात आहे. एकच सांगू इच्छिते, कोकणची माणसं साधीभोळी आहेत नक्कीच, पण जर तुम्ही प्रत्येक वेळेला उठून सुटून कोकणी लोकांवरतीच अटॅक करत असाल ना, तर ही साधीभोळी माणसं वेळेला कडक व्हायला टाईम लागणार नाही. आणि मी प्रत्येक माझ्या बहीण भावांना, मित्रमैत्रिणींना सांगेल की प्रत्येक क्रिएटरनी ना या विषयावरती आवाज उठवा. कारण की मनसेवाल्यांनी तर तुम्हाला 8 दिवसाची मोहलत दिलेलीच आहे. तोपर्यंत नाही झालं तर राजसाहेब योग्य तो निर्णय घेतीलच. पण त्याबरोबर आहे आपली जिम्मेदारी, आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. सो जय महाराष्ट्र, जय शिवराय.